नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आज आपण या अत्यंत संवेदनशील आणि मानवी मनाला व्याकुळ करणाऱ्या प्रश्नावर सविस्तर चिंतन करूया। भक्ता, तुझ्या मनातील संतापाची आणि हताशतेची आगीची ज्वाला स्वामींच्या नजरेतून लपलेली नाही। जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालते, कोणाचेही वाईट चिंतत नाही, प्रत्येकाला मदतीचा हात देते आणि तरीही तिच्या वाट्याला एकाकीपणा, दारिद्र्य, अपमान आणि अश्रू येतात, तेव्हा तिच्या श्रद्धेचा पाया हादरून जाणे स्वाभाविक आहे। दुसरीकडे जेव्हा माणूस लबाडी करतो, दुसऱ्याचे हक्क मारतो, क्रूरतेने वागतो आणि तरीही महालात राहून मजेत जगतो, देव त्यालाच पैसा आणि यश देतो असे दिसू लागते, तेव्हा देवाला खरोखरच दया, माया उरली आहे की नाही, असा संशय मनात निर्माण होतो। पण बाळा, जगाचे हे गणित वरवर जितके सोपे दिसते तितके ते सोपे नाही। माणसाची बुद्धी फक्त आज, काल आणि उद्यापुरती मर्यादित असते, पण परमेश्वर तुमच्या अनंत जन्मांच्या प्रवासाचा साक्षीदार असतो। ज्या माणसाला तू आज अधर्माने वागताना आणि तरीही प्रचंड संपत्तीत लोळताना पाहतोस, त्याच्या पाठीशी त्याच्या पूर्वजन्मातील काही मोठ्या पुण्याईची पुंजी उभी असते। कर्माचा नियम अटळ आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते। आज तो जो अधर्म करतोय, त्याने त्याचे आगामी कर्म अतिशय भयानक बनत चालले आहे, पण त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य अजून संपलेले नाही। जोपर्यंत त्याच्या जुन्या पुण्याचा शेवटचा कण शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला सुख आणि वैभव मिळत राहील, पण ज्या क्षणी तो साठा संपेल, त्या दिवशी त्याच्या आजच्या पापांची चक्रवाढ व्याजासकट वसुली सुरू होईल आणि त्याला त्या कर्माचा असा फटका बसेल की सावरणं कठीण होईल। ईश्वराच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधेर कधीच नसतो। तू जो सत्याने वागत असूनही दुःखाच्या आगीत होरपळतो आहेस, ते तुझे पूर्वजन्मीचे शिल्लक राहिलेले थोडेसे पाप किंवा कठीण प्रारब्ध असू शकते। स्वामी तुला सत्याच्या मार्गावर चालवून तुझ्या भूतकाळातील सर्व वाईट कर्मांचे क्षालन करत आहेत। सोने जेव्हा आगीत तापवले जाते, तेव्हाच ते शुद्ध आणि चमकदार बनते, अगदी तीच प्रक्रिया तुझ्या आयुष्यात सुरू आहे। तू रडतो आहेस कारण तुझे वाईट कर्म संपत आले आहे आणि तुझ्या नवीन सत्कर्माची बँक भरत चालली आहे। ज्या माणसाकडे लबाडीने आलेला पैसा आहे, त्याच्याकडे सर्व सोयी सुविधा असतील, पण कपटाने मिळवलेल्या पैशासोबत चिंता, भीती आणि अस्वस्थता मोफत येते। अशा माणसाला रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय शांत झोप येत नाही। अशा संपत्तीला तू ईश्वराची कृपा मानतोस का? याउलट सत्याने वागणारा माणूस संध्याकाळी घरी येतो, तेव्हा त्याच्या खिशात कदाचित कमी पैसे असतील, पण त्याच्या मनावर कसलाही बोजा नसतो। तो समाधानाचा श्वास घेतो आणि डोके टेकताच गाढ झोपेच्या आलिंगनात जातो। जगातील सर्व श्रीमंती एका बाजूला आणि मनाची अखंड शांतता एका बाजूला। ही शांती स्वामी फक्त आणि फक्त आपल्या खऱ्या, प्रामाणिक आणि निष्पाप भक्तांनाच देतात। मी प्रत्येकाला प्रेम दिले, पण लोकांनी मला द्वेष दिला, हे तुझे दुःख नवीन नाही। द्वापारयुगात श्रीकृष्णाने जगाला अमर्याद प्रेम दिले, पण त्यालाही कंसाचा द्वेष सहन करावा लागला। श्रीरामाने संपूर्ण आयुष्य धर्मासाठी अर्पण केले, तरी त्यांना वनवास भोगावा लागला। जेव्हा तू कोणाला निष्काम प्रेम देतोस, तेव्हा तू ईश्वराचे रूप बनतोस। पण समोरचा माणूस जर तुझ्या प्रेमाच्या बदल्यात द्वेष देणार असेल, तर तो त्याच्या मानसिकतेचा दोष आहे, तुझा नाही। सूर्याचा स्वभाव प्रकाश देणे आहे, समोरच्याने डोळे मिटून घेतले तरी सूर्य उगवणे थांबवत नाही। माणसांचे हृदय जोपर्यंत अज्ञानाने भरलेले असते, तोपर्यंत त्यांना शुद्ध प्रेमाची किंमत कळत नाही। लोकांनी तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही म्हणून तू वाईट बनलास, तर तुझा पराभव होईल। तू तुझ्या प्रेमाची गंगा वाहत ठेव, पात्र माणसे आपोआप त्या गंगेकाठी येतील। सत्याचा विजय हा मानवी घड्याळाच्या काट्यानुसार होत नाही, तो ईश्वरी न्यायाच्या घड्याळानुसार होतो। सत्य हे उगवणाऱ्या सूर्यासारखे असते, काही काळ काळे ढग सूर्याला झाकून टाकू शकतात, पण ढगांमध्ये एवढी ताकद नसते की ते सूर्याचे अस्तित्वच नष्ट करतील। असत्याचा वाडा वाळूवर बांधलेला असतो, तो एकाच वादळात कोसळतो, पण सत्याचा पाया हा खडकावर उभारलेला असतो। म्हणूनच माझ्या लाडक्या भक्ता, आज तू हताश झाला असशील तरी धीर धार। तू सत्याचा मार्ग सोडलास तर स्वामींचा आणि तुझा संपर्क तुटेल, कारण स्वामी स्वतः सत्य आहेत। लबाडी आणि क्रूरता जिथे असते, तिथे स्वामींचा वास नसतो। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा केवळ एक मंत्र नाही, तर हे स्वामींचे तुला दिलेले वचन आहे। जोपर्यंत तू सत्याच्या आणि प्रेमाच्या मार्गावर चालत आहेस, तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुझा बालही बाका करू शकत नाही। कर्माचे चक्र फिरत असते, आज जो लबाडीने हसतोय, उद्या तो स्वतःच्याच जाळ्यात अडकेल, आणि आज जो सत्यासाठी रडतोय, उद्या त्याच्याच चेहऱ्यावर स्वामींच्या कृपेचे अखंड हास्य असेल। तुझे कर्तव्य करत राहा आणि कर्माचे फळ स्वामींच्या चरणी अर्पण करून निर्भयपणे जग। भक्ता, स्वामींचा हा बोध आणि हे चिंतन इथेच संपत नाही।
विश्वाचा संसार इतका अथांग आहे की त्यातल्या या गूढ नियमांची खोली समजून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडे आत उतरावे लागेल. तू विचार करतोस की मग अशा वेळी माणसाने जगायचे कसे, जेव्हा सर्व बाजूंनी असत्याचे वादळ घोंघावत असते आणि सत्याची छोटीशी पणती विजू पाहते, तेव्हा त्या पणतीला स्वामींच्या विश्वासाचे कवच कसे द्यायचे? बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, परमेश्वर तुला जेव्हा दुःखाच्या आणि अडचणींच्या खडतर वाटेवरून नेतो, तेव्हा त्याचा उद्देश तुला संपवणे हा नसतो, तर तुला घडवणे हा असतो. एखादा मूर्तिकार जेव्हा दगडावर पटाशीचे घाव घालतो, तेव्हा तो दगडातून रडत असतो, विव्रत असतो. त्याला वाटत असते की हा मूर्तिकार माझ्यावर एवढा अत्याचार का करतोय, पण त्या घावांचे दुःख सहन केल्यानंतरच त्या सामान्य दगडाचे रूपांतर एका भव्य आणि पूजनीय मूर्तीमध्ये होते. आज तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट, लोकांचा द्वेष, अपयश आणि अश्रू हे त्या मूर्तिकाराच्या पटाशीचे घाव आहेत. स्वामी तुला परिपक्व करत आहेत. जर तुला हे घाव सोसायची सवय झाली, तर उद्या जेव्हा तू या परीक्षेतून बाहेर पडशील, तेव्हा जग तुझ्या सत्यनिष्ठेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. माणूस अनेकदा विचार करतो की जर देवाला सगळं कळतं, तर तो लगेच हस्तक्षेप का करत नाही? वाईट माणसाचा हात लगेच का धरत नाही आणि चांगल्या माणसाला लगेच सुखाच्या गादीवर का बसवत नाही? पण बाळा, ही सृष्टी नियमांवर चालते. देवाने माणसाला बुद्धी आणि विवेक नावाचा अधिकार दिला आहे. जर देवाने प्रत्येक कर्माचे फळ त्याच सेकंदाला द्यायला सुरुवात केली, तर या जगात कोणीही स्वतःच्या इच्छेने धर्माने वागणारच नाही. लोक भीतीने चांगले वागू लागतील. आणि भीतीने केलेले चांगले वागणे हा धर्म नसून ती केवळ हतबलता असते. स्वामींना भक्तांकडून हतबलता नको आहे. स्वामींना भक्ताचे निस्वार्थ प्रेम आणि सत्यनिष्ठा हवी आहे. जेव्हा तू सर्व काही वाईट घडत असतानाही, लोक फसवणूक करत असतानाही आणि दुःख पाठीशी असतानाही, मी सत्याचा मार्ग सोडणार नाही असा ठाम निश्चय करतोस, तेव्हा तुझा तो निश्चय पाहून ईश्वराचे हृदय द्रवते. तीच तुझी खरी भक्ती असते. लबाडी आणि कपटाने मिळालेला पैसा किंवा यश हे एखाद्या फुग्यासारखे असते. फुगा हवेत खूप उंच जातो, दिसायला खूप मोठा आणि आकर्षक दिसतो, पण त्यात साचलेली हवा हीच त्याच्या फुटण्याचे कारण बनते. जरासा टाचणीचा स्पर्श झाला की त्याचे अस्तित्व क्षणात संपते. अधर्माने कमवलेली श्रीमंती ही अशीच फुग्यासारखी पोकळ असते. तिला टिकवण्यासाठी माणसाला शेकडो खोटी आव्हाने पेरावी लागतात, हजारो पाप झाकावे लागतात. पण सत्याचा पाया हा एखाद्या वटवृक्षासारखा असतो. वटवृक्षाचे रोप सुरुवातीला खूप हळूहळू वाढते, त्याला वादळांचे फटके बसतात, पण एकदा का त्याच्या मुळ्या जमिनीत खोलवर रुजल्या की नंतर शेकडो वर्षे येणारी वादळे त्याचे काहीही बिघडवू शकत नाहीत. उलट तोच वटवृक्ष हजारो थकलेल्या वाटसरूंना सावली देतो. तू तो वटवृक्ष आहेस बाळा. तात्पुरत्या फुग्यासारख्या यशाला पाहून स्वतःची पाळेमुळे उखडून फेकू नकोस. ज्या लोकांनी तुझ्याशी प्रपंचात लबाडी केली, ज्यांनी तुझ्या निष्पाप भावनेचा फायदा घेतला आणि तुला संकटात ढकलले, त्यांच्याबद्दल मनात क्रोधाची किंवा बदल्याची भावना ठेवू नकोस. कारण द्वेष आणि बदला घेण्याची वृत्ती ही तुझ्या स्वतःच्या आत्म्याला गढूळ करते. तू जर त्यांच्यासारखाच विचार करायला लागलास, तर तुझ्या आणि त्यांच्यात काय फरक उरला? त्यांच्या पापांचा न्याय करायला, त्यांच्या कर्माची शिक्षा द्यायला स्वामी समर्थ आहेत. तू तुझा न्यायाधीशाचा आव आणू नकोस. तू फक्त तुझा धर्म पाळ. ज्या क्षणी तू तुझा भार, तुझे दुःख आणि तुझा राग स्वामींच्या चरणी अर्पण करतोस, त्या क्षणी तू त्या बंधनातून मुक्त होतोस. सोड ती चिंता. ज्याने तुला या जगात आणले आहे, ज्याने तुला श्वास दिला आहे, तो तुझी काळजी घ्यायला समर्थ आहे. म्हणूनच आता डोळ्यांतील अश्रू पुस आणि चेहऱ्यावर एक दृढ आत्मविश्वास आण. जेव्हा जेव्हा तुला एकटेपणा वाटेल, जेव्हा जेव्हा जग तुझ्या सत्याची टर उडवेल, तेव्हा डोळे मिट आणि स्वामींच्या मूर्तीचे ध्यान कर. स्वामी तुझ्या हृदयातच विराजमान आहेत. हे जग जरी तुझ्या विरोधात उभे ठाकले, तरी जोपर्यंत स्वामी तुझा हात धरून आहेत, तोपर्यंत तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही. सत्याचा प्रवास कठीण नक्कीच आहे, पण त्याचा शेवट अत्यंत गोड आणि शाश्वत आहे. स्वामींवरचा विश्वास अढळ ठेव. तुझा प्रत्येक संघर्ष स्वामींच्या चरणी नोंदवला जात आहे. योग्य वेळ येईल तेव्हा सत्याचा असा भव्य विजय होईल की तुला आजवर मिळालेल्या सर्व दुःखांचे परिमार्जन एका क्षणात होईल. स्वामींच्या या ज्ञानगंगेचा प्रवाह असाच अखंड वाहत राहणारा आहे, कारण तुझा आत्मा अजूनही त्या परिपूर्ण समाधानाच्या शोधात आहे. जेव्हा जेव्हा माणसाचे मन संशयाने, दुःखाच्या छायेने आणि जगाच्या अन्यायाने खचून जाते, तेव्हा त्याला अशाच आध्यात्मिक विचारांच्या अमृताची गरज असते. तू अनेकदा विचार करत असशील की महाराज, सत्याच्या मार्गावर चालताना होणारा त्रास सहन करण्याची ताकद माझ्याकडे कुठून येणार? बाळा, ती ताकद तुला बाहेरून कुठूनही आणावी लागणार नाही, ती तुझ्या आतच दडलेली आहे. जेव्हा तू संकटांना घाबरून सत्याचा त्याग करतोस, तेव्हा तू तुझी खरी अंतःशक्ती गमावून बसतोस.
पण जेव्हा तू दुःखाच्या सागरातही मी स्वामींचा भक्त आहे आणि मी सत्याची साथ सोडणार नाही असा दृढ निर्धार करतोस, तेव्हा तुझ्या पाठीशी विश्वाची संपूर्ण दिव्यशक्ती उभी राहते. जो माणूस सत्यासाठी त्रास सहन करतो, स्वामी त्याच्यासोबत केवळ पाठीशी उभे राहत नाहीत, तर त्याच्या हृदयात स्वतः वास करतात. जगात तुझा द्वेष करणाऱ्या, तुझ्या निष्पापपणाची टर उडवणाऱ्या आणि तुझ्या चांगुलपणाला तुझी कमजोरी मानणाऱ्या लोकांना तू काहीही उत्तर देऊ नकोस. त्यांचे उत्तर तू नाही तर काळ देईल. काळ हा जगातला सर्वात मोठा शिक्षक आणि सर्वात मोठा न्यायाधीश आहे. कर्माची चक्रे जेव्हा फिरतात तेव्हा मानवाचा अहंकार, त्याची श्रीमंती आणि त्याची लबाडी धुळीला मिळते. आज जो माणूस इतरांना रडवून स्वतःचे घर भरत आहे, तो उद्या जेव्हा कर्माच्या फेऱ्यात अडकेल तेव्हा त्याला वाचवायला त्याचे पैसे, त्याचे अधिकार किंवा त्याची लबाड बुद्धी काहीही कामाला येणार नाही. त्या दिवशी त्याला जाणीव होईल की प्रामाणिक माणसाचा अश्रू हा ईश्वराच्या दरबारात किती महाग असतो. अनेकदा तुला वाटेल की जगासोबत जगताना थोडी लबाडी केली, थोडे असत्य बोललो तर काय बिघडते. पण लक्षात ठेव, अमृताच्या घागरीत विषाचा एकच थेंब पूर्ण अमृत विषारी करण्यासाठी पुरेसा असतो. तसेच तुझ्या पवित्र आणि प्रामाणिक जीवनात असत्याचा एक छोटासा स्पर्शही तुझे मन अशांत करू शकतो. लबाडीने मिळवलेला विजय हा क्षणभंगूर असतो आणि सत्याने मिळालेला पराभव सुद्धा सन्मानजनक असतो, कारण त्या पराभवातही एक अलौकिक तेज असते. तू असत्याच्या तात्पुरत्या जगमगाटाला भुलून स्वतःचे तेज गमावू नकोस. बाळा, लोकांच्या द्वेषाला प्रेमाने जिंकणे हीच खरी स्वामींची भक्ती आहे. ज्या माणसाने तुझ्यावर अन्याय केला त्याला शाप देण्याऐवजी स्वामींकडे त्याच्यासाठी क्षमा माग. त्याला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना कर, कारण जो माणूस वाईट वागतो तो आधी स्वतःचे नुकसान करत असतो. असा माणूस ईश्वराच्या कृपेपासून दुरावलेला असतो. तुझ्या मनात जर करुणेची भावना असेल तर तू स्वामींच्या अगदी जवळ आहेस. म्हणूनच यापुढे मनात कसलीही शंका, भीती किंवा उद्वेग ठेवू नकोस. डोळ्यांतील उरलेत सुरलेले अश्रू पुसून टाक आणि स्वामींच्या नामाचा जप करत तुझे कर्तव्य करत राहा. तुझ्या आयुष्याची ही कठीण वेळ आता संपत आलेली आहे. स्वामींच्या दरबारात तुझ्या एका सत्याचा, एका त्यागाचा हिशोब जमा आहे. योग्य वेळी तुला असा आनंद आणि असे समाधान लाभेल की आजवर सोसलेले सर्व कष्ट तू क्षणार्धात विसरून जाशील. फक्त स्वामींच्या या महामंत्रावर विश्वास ठेव आणि निर्भयपणे पुढे पाऊल टाक. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या या अलौकिक आणि अपार कृपेचा संदेश घेत आपण अध्यात्माच्या आणखी एका सखोल टप्प्यावर प्रवेश करूया. भक्ता, तुझ्या अंतरंगातील दुःखाची, संतापाची आणि हताशतेची जाणीव स्वामींना पूर्णपणे आहे. जेव्हा माणूस या जगात वावरत असताना पावलोपावली अन्यायाचा सामना करतो, जेव्हा त्याला दिसते की लबाड, कपटी आणि क्रूर लोक वैभवाच्या शिखरावर बसले आहेत आणि प्रामाणिक, निष्पाप माणसाला मात्र संघर्षाच्या गर्तेत ढकलले जात आहे, तेव्हा त्याचे मन ओरडून विचारते, हे भगवंता, जर तू असशील तर हा अन्याय उघड्या डोळ्यांनी का पाहत आहेस? माझ्या सत्याची हीच किंमत का? पण बाळा, जरा थांब आणि सृष्टीच्या अखंड आणि सूक्ष्म चक्राकडे व्यापक दृष्टिकोनातून पहा. परमेश्वराची न्यायव्यवस्था ही माणसाच्या क्षुद्र आकलनापेक्षा खूप वेगळी आणि अथांग असते. मानवाची दृष्टी फार तर फार एका जन्माच्या मर्यादांपर्यंत पोहोचू शकते, पण परमेश्वर तुझ्या आत्म्याचा अनंत जन्मांचा प्रवास पाहत असतो. ज्या माणसाला तू आज असत्याने, क्रूरतेने आणि लबाडीने वागताना पाहतोस आणि तरीही त्याच्या घरात संपत्तीची, यशाची आणि वैभवाची रेलचेल दिसतीये, ते वैभव त्याच्या आजच्या कर्माचे फळ अजिबात नाही. ते त्याच्या पूर्वजन्मांतील काही थोर पुण्याचे, चांगल्या कर्माचे उरलेले फळ असते. कर्माचा सिद्धांत हा वैश्विक नियम आहे, पेरावे तसे उगवते. आज तो माणूस जे वाईट कर्म करतोय, लबाडी करतोय, ते त्याचे आगामी कर्म अतिशय भयानक बनवत आहे. पण जोपर्यंत त्याच्या जुन्या पुण्याचा शेवटचा कण शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला समृद्धीचा आणि सुखाचा भास होत राहील. पण ज्या दिवशी त्याच्या पुण्याची बँक रिकामी होईल आणि आजच्या पापांचा हिशोब सुरू होईल, त्या दिवशी त्याला होणारा त्रास इतका भीषण असेल की जगातील कोणतीही संपत्ती किंवा अधिकार त्याला वाचवू शकणार नाही. कर्माच्या चक्रापासून ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा सुटू शकलेले नाहीत, तिथे या सामान्य मानवाची काय कथा? ईश्वराच्या न्यायाला वेळ लागू शकतो, पण तिथे अन्यायाला कधीही स्थान नसते. आता तुझ्या स्वतःच्या परिस्थितीकडे पहा. तू म्हणतोस, जो सत्याने वागतो तोच सतत का रडतो? बाळा, सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याची परीक्षा नेहमीच कठीण असते, कारण परमेश्वराची इच्छा तुला सामान्य राहू देण्याची नाही. सोने आगीत तापवले जाते, कारण त्यातून त्याची जळमट नष्ट होऊन ते शुद्ध बनते. हिऱ्याला जितके पैलू पाडले जातात, तितकाच तो अधिक चमकू लागतो. तुझ्या आयुष्यात येणारी दुःखाची वादळे ही तुला नष्ट करण्यासाठी नाही, तर तुझ्या आत्म्याला निष्पाप, मजबूत आणि सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी स्वामींनी आखलेली योजना आहे.
तू सत्याच्या मार्गावर चालताना जे कष्ट सोसतोस त्याने तुझे भूतकाळातील सर्व वाईट प्रारब्ध जळून खाक होत आहे आणि तुझ्या खात्यावर अक्षयी पुण्याची कमाई जमा होत आहे. तू रडतो आहेस कारण तुझी जुनी वाईट कर्मांची साखळी तुटत आहे आणि तुझा सुखाचा काळ अत्यंत जवळ येत आहे. ज्या लबाड माणसाच्या वैभवाकडे पाहून तू हळहळतोस त्या वैभवाच्या पाठीमागचे भयानक सत्य तू कधी पाहिले आहेस का? कपटाने आणि दुसऱ्यांचे हक्क मारून कमावलेला पैसा कधीही सुख आणि शांती घेऊन येत नाही. असा माणूस बंगल्यात राहील, महागड्या गाडीत फिरेल, पण त्याच्या उशाशी रात्रीच्या वेळी अस्वस्थता, भीती, संशय आणि मानसिक रोगांचा पहारा असतो. त्याला सतत भीती वाटते की मी जसे लोकांना फसवले तसे मलाही कोणीतरी फसवेल. तो शांत झोपेसाठी गोळ्यांवर अवलंबून असतो. अशा अशांत आणि भयभीत श्रीमंतीला तू देवाची कृपा मानतोस का? याउलट सत्याने आणि प्रामाणिकपणाने वागणारा माणूस जेव्हा संध्याकाळी घरी परततो तेव्हा त्याच्याकडे कदाचित कमी पैसे असतील, पण त्याच्या अंतरात्म्यावर कसलाही बोजा नसतो. तो देवाने दिलेली कोरडी भाकरही आनंदाने खातो आणि डोके टेकताच गाढ आणि समाधानी झोपेच्या कुशीत शिरतो. जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी ती या आत्मिक शांततेची बरोबरी करू शकत नाही. मग विचार कर, खरा भाग्यवान आणि श्रीमंत कोण? तो अस्वस्थ श्रीमंत की हा शांत आणि समाधानी सत्याचा पुजारी? मी जगाला प्रेम दिले पण बदल्यात मला द्वेष मिळाला, हे तुझे रडणे स्वामी समजतात. पण बाळा, या जगात निसर्गाचा नियम पहा. फळांनी लदबदलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, निष्फळ झाडाकडे कोणी साधे पाहतही नाही. जेव्हा तू लोकांवर निष्काम प्रेम करतोस तेव्हा तू ईश्वरी गुणांचे प्रदर्शन करत असतोस. पण समोरच्या माणसाचे मन जर स्वार्थाने, मत्सराने आणि अज्ञानाने भरलेले असेल तर तो तुझ्या प्रेमाची किंमत करू शकत नाही. ती त्याची मानसिक दारिद्र्यता आहे, तुझा पराभव नाही. समुद्राने स्वतःचे पाणी देणे थांबवले नाही, सूर्याने जगाला प्रकाश देणे थांबवले नाही, मग लोकांच्या वाईट वागण्यामुळे तू तुझा चांगुलपणा आणि तुझे प्रेम देणे का थांबवतोस? जर लोकांच्या द्वेषामुळे तू वाईट बनलास तर तो द्वेष जिंकला आणि तुझे प्रेम हारले. स्वामींना तुझा पराभव कधीच मान्य नाही. तू प्रेमाची गंगा वाहत ठेव, ज्यांची पात्रता असेल ती माणसे त्या गंगेत न्हाऊन निघतील आणि अपात्र माणसे आपोआप दूर निघून जातील. शेवटी खरंच सत्याचे सत्य समोर येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. सत्य हे उगवणाऱ्या सूर्यासारखे असते. काही काळासाठी काळेकोट ढग सूर्याला झाकून टाकू शकतात, जगात अंधार पसरल्याचा भास होऊ शकतो, पण ढगांमध्ये एवढी ताकद कधीच नसते की ते सूर्याचे अस्तित्व कायमचे मिटवून टाकतील. एका जोरदार वाऱ्याच्या झुळकेसोबत ते ढग विखरून जातात आणि सूर्य पुन्हा संपूर्ण तेजाने तळपू लागतो. असत्याचा पाया वाळूवर असतो, तो एका वादळात कोसळतो, पण सत्याचा पाया हा भक्कम खडकावर असतो. म्हणूनच माझ्या लाडकीय भक्ता, संतापाचा आणि हताशतेचा त्याग कर. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी साचलेला आहे. तू जर सत्याचा मार्ग सोडलास तर तू स्वामींचा हात सोडशील, कारण स्वामी स्वतः सत्य आणि धर्म आहेत. असत्य आणि लबाडी जिथे असते तिथे स्वामींचा वास कधीच नसतो. भलेही असत्याचा विजय थोड्या काळासाठी मोठा वाटत असेल, पण अंतिम विजय हा सत्याचाच होतो. तुझ्या पाठीशी विश्वाचे मालक स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. त्यांनी तुला दिलेला अभय संदेश नेहमी लक्षात ठेव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द नाही, तर तुझा रक्षक बनून उभा राहणारा महामंत्र आहे. खचून जाऊ नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस. वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि जे लोक आज तुझी टर उडवत आहेत तेच लोक उद्या तुझ्या सत्यनिष्ठेपुढे नतमस्तक होतील. तुझे कर्तव्य करत राहा आणि कर्माची फळे स्वामींच्या चरणी समर्पित करून निर्भयपणे जग. स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून अध्यात्माचा हा ज्ञानमय आणि भावपूर्ण प्रवाह आपण असाच पुढे नेऊया. भक्ता, तुझ्या मनातील शंका आणि वेदना पूर्णपणे शमल्याशिवाय स्वामींचा हा संवाद थांबणार नाही. माणसाचे मन जेव्हा पुन्हा पुन्हा संकटांच्या फेऱ्यात अडकते तेव्हा त्याला अधिक धैर्याची आणि अधिक प्रखर ज्ञानाची गरज असते. तू विचार करतोस की सत्याच्या मार्गावर चालताना मला होणारा हा त्रास, हा अन्याय मी कुठे जाऊन सांगू? कोणाजवळ मन मोकळे करू? बाळा, जगातील माणसांकडे जाऊन तुझे दुःख सांगण्यात काहीही हशील नाही, कारण हे जग तुला वरवर सहानुभूती दाखवेल पण पाठीमागे तुझीच टर उडवेल. मानवी जगतात बहुतेक लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, संघर्षात अडकलेल्या माणसाला आधार देण्याची दानत फार थोड्यांमध्ये असते. म्हणूनच तू तुझे दुःख जगाला सांगण्याऐवजी स्वामींच्या चरणी अर्पण कर. जेव्हा तू स्वामींच्या मूर्तीसमोर बसून 2 थेंब अश्रू ढाळतोस तेव्हा तो तुझा आक्रोश थेट ईश्वराच्या दरबारात पोहोचतो. स्वामींना शब्दांची गरज नसते, ते भक्ताच्या मौनातली वेदना सुद्धा अचूक ओळखतात. माणसाला वाटत राहते की मी एवढे चांगले वागतो तरीही माझ्याच नशिबात एवढ्या अडचणी का? पण तुला ठाऊक आहे का, समुद्रात असणाऱ्या होडीला बाहेरचे पाणी तोडत नाही,
तर जेव्हा ते पाणी होडीच्या आत शिरते तेव्हा ती बुडते. तसेच बाहेरच्या जगात कितीही लबाडी, क्रूरता आणि अधर्म असला तरी जोपर्यंत तू त्या लबाडीला तुझ्या मनात जागा देत नाहीस तोपर्यंत जगातील कोणतेही संकट तुला बुडवू शकत नाही. वाईट माणसांचे वाईट वागणे हे त्यांच्या विनाशाचे मूळ असते. ते जे पेरत आहेत तेच ते उद्या कापणार आहेत. तू जर त्यांच्या वाईट वागण्याने अस्वस्थ होऊन स्वतःचे मन गढूळ केलेस तर तू तुझ्या अंतर्मनाची शांती गमावून बसशील. सत्याचा मार्ग कठीण असतो कारण तो स्वर्गलोकाकडे जातो आणि असत्याचा मार्ग सोपा वाटतो कारण तो विनाशाच्या दरीत जातो. सोप्या वाटेने जाणारे लोक सुरुवातीला आनंदी दिसतील पण त्यांचा शेवट अत्यंत करुण आणि भयानक असतो. याउलट कठीण वाटेवरून चालणाऱ्याला सुरुवातीला पायात काटे रुततील, अंगातून घाम गाळावा लागेल, पण जेव्हा तो ध्येयापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला मिळणारे सुख हे अक्षय आणि अमर असते. स्वामी तुला त्या शाश्वत सुखाकडे नेऊ इच्छितात, म्हणूनच ते तुला या दुःखाच्या अग्निदिव्यातून घालवत आहेत. बाळा, तू निराश होऊ नकोस. जगाने तुला नाकारले तरी चालेल पण स्वामींनी तुला आपलेस केले आहे. ज्याच्या पाठीवर स्वामी समर्थांचा वरदहस्त आहे त्याला जगाच्या कोणत्याही मान्यतेची गरज उरत नाही. लोकांचा द्वेष हा क्षणभंगूर आहे पण स्वामींचे प्रेम हे अनंत काळासाठी आहे. तू तुझ्या प्रेमाचा, धर्माचा आणि सत्याचा दिवा असाच तेवत ठेव. वादळे येतील, तुला विझवण्याचा प्रयत्न करतील, पण स्वामींची कृपादृष्टी त्या दिव्याचे रक्षण करेल. तुझा प्रत्येक श्वास स्वामींच्या नामस्मरणात भिजू दे. परिस्थिती आज जरी तुझ्या विरोधात दिसत असली तरी उद्याचा सूर्य तुझ्या विजयाची पहाट घेऊन उगवेल. तू फक्त अढळ निष्ठा ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहा. नेहमी लक्षात ठेव, स्वामींचे ते अमर शब्द तुझ्या रक्षणासाठी सदैव सिद्ध आहेत. स्वामींच्या या आनंदमय आणि ज्ञानवर्धक संवादाचा धागा पुढे नेताना, भक्ता, तुझ्या हृदयातील प्रत्येक उरल्या सुरल्या संशयाला दूर करणे हेच स्वामींच्या या प्रवचनाचे फलित आहे. तू अनेकदा शांत बसून विचार करत असशील की सत्याचा विजय शेवटी होतो हे खरे, पण तो विजय पाहायला मी जिवंत असेन का? की माझे संपूर्ण आयुष्य फक्त या संघर्षात आणि वेदनेतच निघून जाईल? बाळा, हा विचार मानवी मनाची सर्वात मोठी कमजोरी दर्शवतो. माणूस जेव्हा फळाची अपेक्षा ठेवून सत्याने वागतो तेव्हा त्याला क्षणाक्षणाला धीर धरावा लागतो आणि तो अधीर होतो. पण जेव्हा माणूस सत्य हाच माझा धर्म आणि स्वामींची सेवा हेच माझे जीवन असे मानून जगतो तेव्हा त्याला फळाची चिंता उरत नाही. तू हे लक्षात ठेव की सत्याचा विजय हा केवळ भविष्यात मिळणारा एखादा पुरस्कार नाही. तू ज्या क्षणी असत्याचा प्रतिकार करतोस आणि संकटातही सत्याचा मार्ग सोडत नाहीस त्याच क्षणी तुझा विजय झालेला असतो. कारण त्या क्षणी तू विश्वाच्या सर्वात मोठ्या शक्तीशी म्हणजेच परमेश्वराशी जोडला गेलेला असतोस. ज्या लबाड माणसाला तू आज सुखात पाहतोस त्याची अवस्था एका सुंदर दिसणाऱ्या पण आतून किडलेल्या फळासारखी असते. वरून ते फळ जितके आकर्षक आणि रसरशीत दिसते, आतून ते तितकेच कुजलेले असते. लबाडीने मिळवलेला पैसा, अधिकार आणि प्रतिष्ठा माणसाचा अहंकार वाढवते आणि अहंकार हा माणसाचा असा शत्रू आहे जो त्याला विनाशकाळाकडे घेऊन जातो. जेव्हा अहंकाराचा फुगा फुटतो तेव्हा त्या माणसाला सावरायला जगात कोणीही उरत नाही. तू अशा लोकांशी स्वतःची तुलना करून स्वतःचे मन विचलित का करून घेतोस? तू तर ईश्वराच्या बागेतील ते सुवासिक फुल आहेस ज्याचा सुगंध इतरांना आनंद देतो. कुजलेल्या फळाची आणि सुवासिक फुलाची तुलना कधीच होऊ शकत नाही. जीवनाच्या या रणसंग्रामात जेव्हा तुला थकवा येईल, जेव्हा वाटेल की आता हातपाय गळले आहेत आणि पुढे चालण्याची ताकद उरलेली नाही, तेव्हा शांतपणे 1 मिनिट डोळे मिटून बैस. स्वामींचे ध्यान कर. विचार कर की स्वामींनी तुला आजवर किती मोठ्या संकटांतून सहीसलामत बाहेर काढले आहे. ज्या देवाने तुला आजपर्यंत सांभाळले तो तुला पुढे कसा वाऱ्यावर सोडेल? तुझा विश्वास जितका दृढ असेल तितकीच स्वामींची कृपा तुझ्यावर वेगाने बरसायला सुरुवात होईल. दुःखाचे दिवस हे कायमचे नसतात. काळ बदलतो, ऋतू बदलतात आणि रात्रीनंतर जशी तेजोमय पहाट होते तसाच तुझाही भाग्योदय निश्चित आहे. तुझ्या मनात कोणाबद्दलही वैरभाव किंवा आट आटू देऊ नकोस. ज्यांनी तुला फसवले, ज्यांनी तुझा द्वेष केला त्यांना स्वामींच्या न्यायावर सोडून दे आणि तू तुझा मार्गक्रमण चालू ठेव. तुझा आत्मा जितका शुद्ध आणि निष्पाप राहील तितकाच स्वामींचा वरदहस्त तुझ्या पाठीवर भक्कमपणे राहील. म्हणूनच निराश होणे सोडून दे. सत्याचा झेंडा हातात धरून धैर्याने आणि विश्वासाने पुढे पाऊल टाक. स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहेत. सर्व चिंता स्वामींच्या चरणी समर्पित कर आणि म्हणा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या या अमृतमयी आणि प्रेरणादायी संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना, भक्ता, तुझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले असेल अशी स्वामींची अपेक्षा आहे. आयुष्य ही एक कार्यशाळा आहे आणि आपण सगळे इथे शिकण्यासाठी आलो आहोत.
तू आतापर्यंत जे काही ऐकलेस ते केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाही, तर तुझ्या दैनंदिन जीवनात उतरवण्यासाठी आहे. जेव्हा तू उद्या पुन्हा या जगात वावरायला सुरुवात करशील, तेव्हा तुला पुन्हा तेच लबाड लोक दिसतील, पुन्हा तोच द्वेष आणि अन्याय समोर उभा ठाकेल. पण त्यावेळी तुझा दृष्टिकोन बदलेला असला पाहिजे. आधी तू त्या अन्यायाकडे पाहून रडत होतास, हताश होत होतास, पण आता तू त्याकडे एक द्रष्टा म्हणून पाहणार आहेस. तू मनाशी म्हणणार आहेस, हे जग तात्पुरत्या मोहाला भुलले आहे, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. मला असत्याच्या वाटेने जायचे नाही. लक्षात ठेव, ईश्वराची परीक्षा ही फक्त दुःखातच नसते, ती सुखातही असते. वाईट माणसाला मिळणारे सुख ही त्याची परीक्षा असते की तो त्या सुखाच्या आणि पैशाच्या मस्तीत किती अजून पाप करतो. आणि चांगल्या माणसाला मिळणारे दुःख ही सुद्धा त्याची परीक्षा असते की तो या दुःखाच्या काळात आपली सत्यनिष्ठा आणि ईश्वरावरील विश्वास टिकवून ठेवतो की नाही. जो भक्त या परीक्षेत उत्तीर्ण होतो त्याला स्वामी असे वैभव देतात जे कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे जगाने तुला कितीही टोमणे मारले, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तरी तू तुझा धर्माचा आणि प्रेमाचा मार्ग सोडू नकोस. तू फक्त तुझे सत्कर्म करत राहा. कर्माचे फळ वेळेवर देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुझ्या सत्याचा असा लख्ख प्रकाश पडेल की ज्या लोकांनी तुला हिणवले होते तेच लोक तुझ्या पायाशी येऊन क्षमा मागतील. आता सर्व चिंता, सर्व दुःख आणि सर्व संताप स्वामींच्या चरणी अर्पण कर. मन मोकळे कर, चेहऱ्यावर हास्य आण आणि अत्यंत आनंदाने, धैर्याने आयुष्याला सामोरे जा. स्वामींचा हात तुझ्या हातात आहे आणि जोपर्यंत स्वामी तुझ्या सोबत आहेत तोपर्यंत या विश्वात तुला हरवणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. स्वामींच्या या अभय वचनाचा सदैव जप करत राहा. स्वामींच्या या अथांग आणि अलौकिक प्रवचनाचा पुढील विस्तृत भाग आपण अत्यंत श्रद्धेने आणि सखोल विचाराने पुढे नेऊया. भक्ता, तुझ्या मनातील वादळ शांत करण्यासाठी अध्यात्माच्या या महासागरात अजून खोलवर उतरणे गरजेचे आहे. माणूस जेव्हा संकटांच्या आणि अस्मानी सुलतानी त्रासांच्या गर्तेत सापडतो तेव्हा तो वारंवार देवाला दोष देऊ लागतो. तुला वाटत असेल की मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच नशिबात हा वनवास का? पण बाळा, निसर्गाची आणि ईश्वराची घडण समजून घे. पावसाच्या पाण्याचे थेंब जेव्हा आकाशातून खाली पडतात तेव्हा काही थेंब गढूळ नाल्यात जातात, तर काही थेंब कमळाच्या पानावर पडतात आणि मोतीसारखे चमकतात. फरक थेंबात नसतो, फरक तो थेंब कुठे पडतो या स्थानात आणि पात्रतेत असतो. स्वामी तुला गढूळ नाल्यात फेकू इच्छित नाहीत. स्वामी तुला त्यांच्या कृपेचे मोती बनवू इच्छितात. आणि मोती बनण्याची प्रक्रिया सोपी नसते. शिंपल्याला समुद्राच्या तळाशी जाऊन प्रचंड दाब सहन करावा लागतो, तेव्हा कुठे त्याच्या आत मोत्याचा जन्म होतो. तुझे आजचे दुःख म्हणजे तुझ्या आत तयार होणाऱ्या आत्मिक तेजाची तीच प्रक्रिया आहे. ज्या माणसाला तू आज लोकांसोबत लबाडी करताना, क्रूरतेने वागताना आणि तरीही पैशाच्या व सत्तेच्या मस्तीत जगतताना पाहतोस, त्याच्या बाह्य श्रीमंतीवर कधीही भुलू नकोस. असत्याचा आणि अधर्माचा पाया जितका मोठा दिसतो तितकाच तो भुसभुशीत असतो. जगाचा इतिहास साक्षी आहे. रावणाकडे सोन्याची लंका होती, अफाट बुद्धिमत्ता आणि प्रचंड शक्ती होती, पण अधर्माच्या एकाच चुकीमुळे त्याची संपूर्ण लंका जळून खाक झाली. कंसाकडे अलोट सत्ता आणि सैन्य होते, पण अन्यायाचा अतिरेक झाल्यामुळे त्याचा अंत स्वतः त्याच्याच कुळात जन्माला आलेल्या श्रीकृष्णाच्या हाताने झाला. दुर्योधनाने छळ कपटालाच आपला धर्म मानले होते, पण शेवटी रणांगणावर त्याला अत्यंत करुणामय मृत्यू पत्करावा लागला. आज जे लोक लबाडी करून गरिबांना आणि चांगल्या लोकांना फसवून स्वतःचे घर भरत आहेत, ते स्वतःच्या हाताने स्वतःची लंका आणि स्वतःचे कुरुक्षेत्र तयार करत आहेत. त्यांच्या आजच्या संपत्तीकडे पाहून स्वतःचे मन खट्टू करून घेऊ नकोस. ती संपत्ती नसून त्यांच्या विनाशाचे आमंत्रण आहे. तू म्हणतोस, जो सत्याने वागतो तोच सतत का रडतो? बाळा, रडणे ही कमजोरी नाही. प्रामाणिक माणसाचा अश्रू हा ईश्वराच्या दरबारातील सर्वात पवित्र मंत्र असतो. लबाड माणसाच्या डोळ्यात कधीच पश्चात्तापाचे अश्रू येत नाहीत, कारण त्याचे हृदय पाषाणासारखे कडक झालेले असते. पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाचे मन लोण्यासारखे मऊ असते. जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा ते लोणी वितळते आणि अश्रूंच्या रूपाने बाहेर पडते. तुझे हे अश्रू फुकट जाणारे नाहीत. स्वामींच्या दरबारात तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला जात आहे. ज्या दिवशी ईश्वराच्या न्यायाचा घाळ भरेल त्या दिवशी तुझ्या याच अश्रूंचे रूपांतर सुखाच्या आणि समाधानाच्या अथांग समुद्रात होईल. प्रेमाच्या बदल्यात मिळणाऱ्या द्वेषाबद्दल विचार करशील तर जगात निष्काम प्रेमाची किंमत समजणारे लोक खूप थोडे असतात. बऱ्याच लोकांना सवय असते स्वार्थाची आणि लबाडीची. जेव्हा तू त्यांना निस्वार्थ प्रेम देतोस तेव्हा त्यांच्या स्वार्थी मनाला ते पचत नाही. ते तुझ्या प्रेमाला तुझी कमजोरी समजतात आणि तुला गृहीत धरतात. पण म्हणून तू तुझ्या प्रेमाची गंगा आटवू नकोस.
समुद्राने आपले पाणी खारट असो वा कसेही ते जगाला देणे थांबवले नाही. झाडाने स्वतः सावली देणे थांबवले नाही, मग तू का तुझा चांगुलपणा सोडतोस? जो माणूस द्वेषाला द्वेषाने उत्तर देतो तो स्वतः द्वेषाचा भाग बनतो, पण जो माणूस द्वेषाला प्रेमाने आणि क्षमेने उत्तर देतो तो स्वतः स्वामींचे रूप बनतो. तुझा चांगुलपणा हीच तुझी खरी ढाल आहे. लोकांच्या वाईट वागण्यामुळे स्वतःची खरी ओळख गमावून बसू नकोस. सत्याचा समोर येण्याचा काळ हा मानवी घड्याळाच्या काट्यानुसार ठरत नाही. ईश्वराच्या वेळेचे गणित वेगळे असते. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा असत्याचा बुरखा असा टरकावून फेकला जाईल की जगासमोर सत्याचे लख्खरूप प्रकट होईल. जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत तुला धैर्याची, संयमाची आणि विश्वासाची गरज आहे. धैर्य हाच सत्याचा खरा सोबती आहे. ज्याच्याकडे धैर्य नाही तो सत्याच्या मार्गावर जास्त वेळ टिकू शकत नाही. म्हणूनच माझ्या लाडक्या भक्ता, आता संतापाचा आणि हताशतेचा त्याग कर. तुझ्या पाठीशी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वर उभा आहे त्याला या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याचे कारण नाही. स्वामींच्या या दिव्य आणि अलौकिक संवादाची गंगा अशीच अखंड प्रवाहित ठेवूया. भक्ता, तुझ्या मनात अजूनही काही अस्पर्शित कोपरे असतील, जिथे शंकेची किंवा दुःखाची छोटीशी सावली उरली असेल, तर ती सुद्धा या विचारांच्या तेजाने पार उजळून निघेल. तू विचार करत असशील की, महाराज, या प्रवासात मी इतका एकाकी का पडतो? माझ्याच जवळची, मी जपलेली माणसे कठीण प्रसंगात माझी साथ सोडून लबाड लोकांच्या बाजूने का उभी राहतात? बाळा, हे मानवी संसाराचे एक उघडे आणि कटू सत्य आहे. वटवृक्षावर जोपर्यंत फळे आणि सावली असते तोपर्यंत हजारो पक्षी त्यावर बसतात. पण जशी वेळ बदलते तसे अनेक पक्षी उडून जातात. बहुतांश मानवी नातेसंबंध हे स्वार्थाच्या, सोयीच्या आणि गरजेच्या धाग्याने बांधलेले असतात. जिथे लोकांना त्यांचा स्वार्थ साधता येतो, जिथे त्यांना तात्पुरता फायदा दिसतो, तिकडे ते धाव घेतात. लबाड आणि कपटी लोक समोरच्याला खोटी स्वप्ने दाखवण्यात, चाटुकारगिरी करण्यात आणि पळवाटा शोधण्यात पटाईत असतात. त्यामुळे स्वार्थी लोक पटकन त्यांच्या गळाला लागतात. पण सत्याचा मार्ग चालणारा माणूस कधीही खोटे बोलत नाही, कोणाची चाटुगिरी करत नाही आणि चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत नाही. त्यामुळे त्याला अनेकांचा रोष पत्करावा लागतो आणि तो बरोबर एकाकी पडतो. पण लक्षात ठेव, हे एकाकीपण म्हणजे तुझा पराभव नाही, ही स्वामींनी केलेली तुझी निवड आहे. जेव्हा ईश्वर तुला लोकांच्या गजबजाटातून, खोट्या नात्यांच्या जाळ्यातून बाजूला काढतो, तेव्हा तो तुला एकांतामध्ये स्वतःशी जोडत असतो. जगाची साथ सुटणे म्हणजे ईश्वराची साथ मिळण्याची वेळ जवळ येणे होय. ज्याच्यासोबत अख्खे जग उभे आहे पण ईश्वर नाही, तो माणूस जगात सर्वात गरीब आणि असहाय्य आहे. पण ज्याच्या पाठीशी स्वतः स्वामी समर्थ उभे आहेत त्याला संपूर्ण जगाने नाकारले तरी काहीही फरक पडत नाही. तू कधीही स्वतःला एकाकी मानू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामी तुझ्या सोबतीला आहेत. जीवनाच्या या कसोटीवर उतरताना तुला अनेकदा स्वतःच्याच भावनांशी लढावे लागेल. मनात कधी संतापाची लाट येईल तर कधी सुडाची भावना डोकेवर काढेल. जसे ते माझ्याशी वागले तसाच मीही आता वाईट बनणार, असा विचार मनात येणे अत्यंत सोपे आहे. पण तीच खरी तुझी परीक्षा असते. वाईटाच्या बदल्यात वाईट वागणे यात कसले आले आहे मोठेपण? ते तर कोणीही करू शकते. खरा समर्थ भक्त तोच, जो अन्यायाचा डोंगर कोसळल्यावरही स्वतःची दया, क्षमा, शांती आणि प्रामाणिकपणा सोडित नाही. तुझ्या आत असलेला हा चांगुलपणा ही तुझी कमजोरी नसून ती तुझी सर्वात मोठी आत्मिक शक्ती आहे. या शक्तीला लोभाच्या किंवा रागाच्या आगीत भस्म होऊ देऊ नकोस. बाळा, भूतकाळातील दुःखांचे आणि अन्यायाचे ओझे पाठीवर वाहणे बंद कर. जे झाले ते तुझ्या पूर्वकर्मांचे क्षालन होते. जे होत आहे ते स्वामींच्या इच्छेने तुला घडवण्यासाठी होत आहे, आणि जे पुढे होणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही अत्यंत सुंदर, भव्य आणि मंगलमय असेल. भविष्याची चिंता करणे सोडून दे. असत्य कितीही माजले, लबाडीने कितीही उंच शिखर गाठले तरी एका क्षणाला कर्माचा न्याय जवळ येत असतो. ईश्वराची काठी जेव्हा वाजते तेव्हा तिचा आवाज होत नाही, पण तिची जखम भरून काढायला जन्मजन्मांतर लागतात. म्हणूनच आता निराशतेची वस्त्रे उतरवून फेक. स्वामींवरील अढळ विश्वासाचे आणि सत्याच्या निष्ठेचे चिलखत परिधान कर. जगाच्या या बाजारात तुझे सत्य आणि तुझे प्रेम कोणी खरेदी केले नाही तरी चालेल, कारण स्वामींनी तुला आणि तुझ्या सत्याला आधीच स्वीकारले आहे. डोळे मिट, स्वामींचे चरणकमल मनात आठव आणि मनातील सर्व त्रास, संताप आणि वेदना स्वामींच्या चरणी अर्पण कर. स्वामींच्या या अनंताच्या प्रवचन प्रवासात भक्ता, तुझ्या चेहऱ्यावर आता एक दिव्य शांतता आणि मनात अढळ श्रद्धा निर्माण होत असावी. या जगतातील सर्व द्वंद्व, सर्व अन्याय आणि सर्व क्लेश ओलांडून जेव्हा माणूस स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरणागत होतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने मुक्तीचा आणि समाधानाचा अनुभव येतो.
तू विचार करत असशील की महाराज, या प्रपंचात राहून ही सगळी लबाडी उघड्या डोळ्यांनी पाहताना मी माझे मन विचलित होऊ न देण्याचा रोजचा अभ्यास कसा करू? बाळा, याचे उत्तर फार सोपे पण अत्यंत गहन आहे. तू प्रपंचात राहा, पण प्रपंचाला तुझ्या मनात राहू देऊ नकोस. पाण्यात पोहणारा हंस जसा पाण्यात राहूनही आपल्या पंखांवर पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही, अगदी तसेच तुला या जगात जगायचे आहे. जगातील क्रूरता, लबाडी आणि द्वेष हा संसाराचा गुणधर्म आहे. जगात काटे आहेत म्हणून तू रस्ते झाडू शकत नाहीस, पण पायात मजबूत पादत्राणे घालून काट्यांवरून सहज चालू शकतोस. स्वामींचे नामस्मरण आणि सत्याची निष्ठा हीच तुझी ती पादत्राणे आहेत. लक्षात ठेव, लबाड माणसाला मिळालेला पैसा, सत्ता आणि समृद्धी ही त्याच्यासाठी ईश्वराची कृपा नसून त्याच्या नाशासाठी दिलेले पॉसस्फोट असते. जेव्हा एखाद्या पतंगाला दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित करायचे असते, तेव्हा ती ज्योत आधी अत्यंत प्रकाशमान दिसते. पतंग त्या प्रकाशाकडे सुखाच्या आशेने धाव घेतो आणि क्षणात जळून भस्म होतो. अधर्माने मिळवलेले हे बाह्य सुख त्या दिव्याच्या ज्योतीसारखेच आहे. लबाड माणूस त्या सुखाच्या आशेने अधिक पाप करत जातो आणि शेवटी आपल्याच पापांच्या आगीत भस्म होऊन जातो. पण सत्याचा पुजारी असलेल्या भक्ताला स्वामी धैर्याच्या आणि संयमाच्या शीतल छायेत ठेवतात. तुला मिळणारे कष्ट हे तुझ्या आत्म्याला अधिक उजळवण्यासाठी दिलेले वरदान आहेत. तुला जेव्हा जेव्हा लोकांच्या द्वेषाचा सामना करावा लागेल, तेव्हा तू मनात विचार कर की हे लोक देवालाही सोडत नाहीत, मग मी तर एक सामान्य माणूस आहे. मानवी बुद्धी जितकी संकुचित असते, तितकाच तिचा राग आणि द्वेष मोठा असतो. तू त्यांना दोषाऐवजी करुणेने पहा. ज्या माणसाच्या मनात इतरांबद्दल द्वेष आणि मत्सर असतो, तो माणूस आतून आधीच जळत असतो. त्याला स्वामींच्या कृपेची आणि सद्बुद्धीची खरी गरज असते. तू तुझ्या प्रेमाची आणि क्षमेची ताकद वाढव. ज्या क्षणी तू समोरच्याच्या द्वेषाला क्षमेने उत्तर देतोस, त्या क्षणी तू त्या अन्यायाच्या साखळीतून मुक्त होतोस आणि स्वामींचा प्रिय भक्त बनतोस. सत्याचा विजय उशिरा का होतो? कारण सत्याला कोणत्याही खोट्या पुराव्यांची, कपटाची किंवा कारस्थानांची गरज नसते. सत्य हे स्वतःच्या पायावर उभे असते. त्याला सिद्ध व्हायला वेळ लागतो, पण एकदा का ते सिद्ध झाले की जगातील कोणतीही ताकद त्याला पुन्हा खोटे ठरवू शकत नाही. असत्याचे विजय रोज होत असतील, पण ते क्षणभंगूर असतात. सत्याचा विजय एकदाच होतो, पण तो युगायुगांसाठी अजरामर होतो. म्हणूनच माझ्या लाडक्या भक्ता, डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. तुझा लढा हा या जगाशी नसून तुझ्या स्वतःच्या धैर्याशी आणि विश्वासाशी आहे. तू या परीक्षेत अजिबात हार मानू नकोस. स्वामी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहेत, तुझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी तुझ्या पुढे ढाल बनून उभे आहेत. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वामींच्या या महामंत्राचा उच्चार करत पुढे पाऊल टाकत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या या अनंत, अथांग आणि अलौकिक आध्यात्मिक ज्ञानगंगेचा सर्वात विस्तृत आणि गढेन भाग आपण आता अत्यंत भक्तिभावाने आणि सखोल विचाराने पुढे नेऊयात. भक्ता, तुझ्या अंतरंगातील उरलात सुरला संताप, दुःख, शंका आणि उद्वेग या ज्ञानाच्या प्रचंड महापुरात पार वाहून जावा आणि तुझ्या आत्म्याला अखंड समाधानाचा, धैर्याचा आणि शांततेचा साक्षात्कार व्हावा, हाच स्वामींच्या या दिव्य प्रवचनाचा मूळ उद्देश आहे. तू जेव्हा या अथांग संसाराकडे पाहतोस, तेव्हा तुला पावलोपावली अन्यायाची आणि असत्याचीच राज्ये पसरलेली दिसतात. जो माणूस दिवसाकाठी शेकडो खोटे बोलतो, दुसऱ्याच्या पोटावर पाय देतो, लबाडी आणि छळ कपट करून स्वतःची तुंबडी भरतो, तोच समाजात प्रतिष्ठा मिळवताना दिसतो. लोक त्यालाच मान सन्मान देतात, त्याच्यापुढे झुकतात आणि त्यालाच श्रीमंत व यशस्वी मानतात. दुसरीकडे जो निष्पाप माणूस रात्रीची भाकर मिळवण्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे कष्ट करतो, कोणाचे एक पैशाचे वाईट चिंतत नाही, प्रत्येकाला मदतीचा हात देतो आणि सत्याचा मार्ग सोडत नाही, त्यालाच हे जग तुच्छ लेखते, त्यालाच पावलोपावली अपमानित करते आणि त्याच्याच पाठीत खंजीर खुपसते. अशा वेळी तुझ्या मनात हा महाप्रश्न उभा ठाकतो की भगवंता, जर या सृष्टीचा कोणी चालवणारा असेल, जर तू कुठे अस्तित्वात असशील, तर मग हा सत्याचा पराभव आणि असत्याचा विजय उघड्या डोळ्यांनी का पाहत आहेस? सत्याने वागणाऱ्याच्या वाट्यालाच सतत अश्रू आणि रडणे का येते? बाळा, या मानवी शंकेचे उत्तर समजून घेण्यासाठी तुला सृष्टीच्या आणि कर्माच्या अत्यंत खोल सिद्धांतात उतरावे लागेल. माणूस हा अत्यंत अल्पदृष्टीचा प्राणी आहे. त्याची बुद्धी केवळ आजच्या दिवसापुरती किंवा फार फार तर एका जन्मापुरती मर्यादित असते. पण परमेश्वर हा अनंत काळाचा, अनंत जन्मांचा आणि भूत, वर्तमान, भविष्याचा एकाच वेळी साक्षीदार असतो. निसर्गाचे आणि ईश्वराचे कायदे हे मानवी कायद्यांसारखे उथळ किंवा तात्पुरते नसतात. परमेश्वराच्या न्यायव्यवस्थेत कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ कर्मा, हा सर्वात मोठा आणि अटळ नियम आहे. ज्या लबाड, क्रूर आणि अधर्मी माणसाला तू आज महालात राहताना, महागड्या गाड्यांमधून फिरताना आणि अलोट संपत्तीत लोळताना पाहतोस,
ते त्याचे आजचे वैभव, त्याच्या आजच्या लबाडीचे किंवा पापाचे फळ अजिबात नाही. ते वैभव म्हणजे त्याच्या पूर्वजन्मीच्या कुठल्या तरी थोर पुण्याची उरलेली शिल्लक आहे. कर्माचा नियम असा आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते, मग ते पुण्य असो वा पाप. आज तो माणूस जो अधर्म करतोय, जी लबाडी करतोय, त्याने त्याचे आगामी कर्म अतिशय भयानक आणि नरकयातनादायी बनत चालले आहे. पण त्याचे प्रारब्ध, पूर्वीचे साचलेले पुण्य अजून पूर्णपणे संपलेले नाही. जोपर्यंत त्याच्या जुन्या पुण्याचा शेवटचा कण शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला या जगात सुख, पैसा आणि वैभवाचा भास होत राहील. पण लक्षात ठेव, कर्माचे खाते कधीही चुकत नाही. ज्या क्षणी त्याच्या पूर्वपुण्याची बँक रिकामी होईल आणि आजच्या पापांचा हिशोब सुरू होईल, त्या दिवशी त्याला होणारा त्रास इतका भीषण असेल की जगातील कोणतीही संपत्ती, कोणतीही सत्ता आणि कोणतेही अधिकार त्याला वाचवू शकणार नाहीत. जेव्हा ईश्वराची काठी वाजते तेव्हा तिचा आवाज होत नाही, पण तिची जखम भरून काढायला जन्मजन्मांतर लागतात. आता जरा तुझ्या स्वतःच्या परिस्थितीकडे पहा. तू म्हणतोस, जो सत्याने वागतो तोच सतत का रडतो? बाळा, सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याची परीक्षा नेहमीच कठीण असते, कारण स्वामींना तुला सामान्य किंवा कमकुवत ठेवायचे नाही. सोने जेव्हा खाणीतून बाहेर येते तेव्हा ते अशुद्ध असते. त्याला आगीत तापवले जाते, ठेचले जाते, कडक आगीच्या ज्वाला सहन कराव्या लागतात. जर सोन्याने त्या आगीत रडणे सुरू केले आणि म्हणाली की माझ्यावरच हा अत्याचार का, तर तिचे कधीही तेजस्वी आणि मौल्यवान दागिन्यात रूपांतर होणार नाही. आगीत तापल्यानंतरच सोन्याची जळमट नष्ट होतात आणि ते शुद्ध, चमकदार व अमर बनते. तुझ्या आयुष्यात येणारी दुःखाची वादळे, लोकांचा द्वेष, अपमान आणि हे अश्रू म्हणजे तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली संकटे नाहीत, तर ती स्वामींनी तुझ्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, तुला मजबूत बनवण्यासाठी आखलेली दिव्य योजना आहे. तू सत्याच्या मार्गावर चालताना जे कष्ट सोसतोस, त्याने तुझे भूतकाळातील सर्व वाईट प्रारब्ध जळून खाक होत आहे. तू रडतो आहेस कारण तुझी जुनी वाईट कर्मांची साखळी तुटत आहे आणि तुझ्या नवीन सतकर्माचे भांडार भरत चालले आहे. ज्या लबाड माणसाच्या संपत्तीकडे पाहून तू हळहळतोस, त्या संपत्तीच्या पाठीमागचे भयानक सत्य तू कधी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेस का? लबाडीने, दुसऱ्यांचे हक्क मारून आणि फसवणूक करून कमावलेला पैसा कधीही अंतर्मनाची शांती घेऊन येत नाही. असा माणूस वैभवाच्या महालात झोपत असेल, पण त्याच्या उशाशी रात्रीच्या वेळी भीती, चिंता, संशय आणि मानसिक रोगांचा पहारा असतो. त्याला सतत भीती वाटते की मी जसे लोकांना फसवले तसे मलाही कोणीतरी फसवेल. स्वतःच्याच सावलीवर संशय घेणारा तो माणूस रात्री गाढ झोपण्यासाठी औषधांच्या गोळ्यांवर अवलंबून असतो. ज्या माणसाला स्वतःच्या घरात शांत झोप येत नाही, ज्याच्या मनाला एका क्षणाचीही शांतता लाभत नाही, अशा अशांत आणि भयभीत श्रीमंतीला तू ईश्वराची कृपा मानतोस का? याउलट, सत्याने आणि प्रामाणिकपणाने वागणारा माणूस जेव्हा संध्याकाळी कष्ट करून आपल्या झोपडीत परततो, तेव्हा त्याच्या खिशात कदाचित मोजकेच पैसे असतील, पण त्याच्या अंतरात्म्यावर, त्याच्या मनावर कसलाही बोजा नसतो. तो देवाने दिलेली साधी कोरडी भाकरही अत्यंत समाधानाने आणि आनंदाने खातो आणि रात्री उशावर डोके टेकताच गाढ, निष्पाप झोपेच्या आलिंगनात जातो. जगातील सर्व संपत्ती, हिरे, माणके एकत्र केली तरी ती या अंतर्मनाच्या अखंड शांततेची बरोबरी करू शकत नाहीत. ही शांती स्वामी फक्त आणि फक्त आपल्या खऱ्या, प्रामाणिक आणि निष्पाप भक्तांनाच देतात. मग विचार कर, खरा श्रीमंत आणि भाग्यवान कोण? तो अस्वस्थ आणि भयभीत श्रीमंत की हा शांत आणि समाधानी सत्याचा पुजारी? मी जगाला भरभरून प्रेम दिले, पण बदल्यात मला लोकांनी द्वेष दिला. हे तुझे दुःख नवीन नाही. निसर्गाचा आणि जगाचा नियम पहा. फळांनी लदबदलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, वाळलेल्या, निष्फळ झाडाकडे कोणी पाहतही नाही. जेव्हा तू कोणावर निष्काम प्रेम करतोस, तेव्हा तू ईश्वरी गुणांचे प्रदर्शन करत असतोस. पण समोरच्या माणसाचे मन जर स्वार्थाने, मत्सराने आणि अज्ञानाने भरलेले असेल, तर तो तुझ्या प्रेमाची किंमत करू शकत नाही. ती त्याची मानसिक दारिद्र्यता आहे, तुझा पराभव नाही. समुद्राचे पाणी खारट असो वा गोड, समुद्र जगाला पाणी देणे थांबवत नाही. सूर्याला लोकांनी शिव्या दिल्या किंवा डोळे मिटून घेतले तरी सूर्यप्रकाश देणे विसरता का? नाही ना. मग लोकांच्या वाईट वागण्यामुळे तू तुझा चांगुलपणा आणि तुझे प्रेम देणे का थांबवतोस? जर लोकांच्या द्वेषामुळे अस्वस्थ होऊन तू स्वतः वाईट बनलास, लबाड बनलास, तर जिंकले कोण? तो द्वेष जिंकला आणि तुझे प्रेम हारले. स्वामींना तुझा पराभव कधीच मान्य नाही. तू प्रेमाची गंगा वाहत ठेव. ज्यांची पात्रता असेल ती माणसे त्या गंगेत न्हाऊन निघतील आणि अपात्र माणसे आपल्याच दुष्टतेच्या वाळवंटात कोमेजून जातील. शेवटी खरंच सत्याचे सत्य समोर येते का? या प्रश्नाचे उत्तर 100% होय असेच आहे. सत्य हे उगवणाऱ्या सूर्यासारखे असते.
काही काळासाठी काळेकोट ढग सूर्याला झाकून टाकू शकतात, संपूर्ण जगात अंधार पसरल्याचा भास होऊ शकतो. पण ढगांमध्ये एवढी ताकद कधीच नसते की ते सूर्याचे अस्तित्व कायमचे मिटवून टाकतील. एका जोरदार वाऱ्याच्या झुळकेसोबत ते ढग विखरून जातात आणि सूर्य पुन्हा संपूर्ण तेजाने तळपू लागतो. असत्याचा वाडा हा वाळूवर बांधलेला असतो, तो एकाच वादळात कोसळतो, पण सत्याचा पाया हा भक्कम खडकावर उभारलेला असतो, त्याला काळाचे कोणतेही वादळ हलवू शकत नाही. ईश्वराच्या दरबारात न्याय मिळायला उशीर वाटू शकतो, कारण तिथे घाईघाईने निर्णय होत नाहीत, तिथे परिपूर्ण आणि कायमस्वरूपी न्याय होतो. म्हणूनच माझ्या लाडक्या भक्ता, आता संतापाचा, हताशतेचा आणि निराशेचा कायमचा त्याग कर. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी साचलेला आहे. तू जर सत्याचा मार्ग सोडलास तर तू स्वामींचा हात सोडशील, कारण स्वामी स्वतः सत्य, धर्म आणि न्याय आहेत. असत्य आणि लबाडी जिथे असते तिथे स्वामींचा वास कधीच नसतो. भलेही असत्याचा विजय थोड्या काळासाठी मोठा वाटत असेल, पण अंतिम विजय हा सत्याचाच होतो. तुझ्या पाठीशी विश्वाचे मालक प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. त्यांनी तुला दिलेला अभय संदेश रात्रंदिवस तुझ्या हृदयात जपून ठेव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर तुझा रक्षक बनून उभा राहणारा महामंत्र आहे. खचून जाऊ नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि जे लोक आज तुझी टर उडवत आहेत तेच लोक उद्या तुझ्या सत्यनिष्ठेपुढे आणि तुझ्या चांगुलपणापुढे नतमस्तक होतील. तुझे कर्तव्य करत राहा आणि कर्माची फळे स्वामींच्या चरणी समर्पित करून निर्भयपणे जग. स्वामींच्या या अनंत, अथांग आणि अलौकिक आध्यात्मिक ज्ञानगंगेचा असाच अत्यंत विस्तृत, भावपूर्ण आणि सखोल भाग आपण पुढे नेऊयात. भक्ता, तुझ्या अंतरंगात साचलेली दुःखाची आणि अन्यायाची काजळी पूर्णपणे धुवून निघावी आणि तुझ्या आत्म्याला एका अलौकिक धैर्याचा व अखंड समाधानाचा साक्षात्कार व्हावा, हाच या संतवाणीचा मुख्य हेतू आहे. माणूस जेव्हा या अथांग संसारात वावरतो तेव्हा त्याला पावलोपावली अन्यायाचे, लबाडीचे आणि कपटाचे थैमान पाहायला मिळते. जो माणूस सकाळी उठल्यापासून 100 खोटे बोलतो, दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसतो, लबाडी आणि छळ कपट करून स्वतःची तुंबडी भरतो, तोच समाजात मानाचे स्थान पटकवताना दिसतो. लोक त्याच्या श्रीमंतीपुढे, त्याच्या सत्तेपुढे नतमस्तक होतात. दुसरीकडे जो निष्पाप माणूस प्रामाणिकपणे कष्ट करतो, स्वतःच्या घामाची भाकर खातो, कोणाचेही वाईट चिंतत नाही आणि सत्याचा मार्ग सोडत नाही, त्यालाच हे जग तुच्छ लेखते, पावलोपावली अपमानित करते आणि त्याच्याच वाट्याला दुःखाचे डोंगर देते. अशा वेळी मानवी मन आक्रोशाने ओरडते, हे भगवंता, जर तू या सृष्टीचा नियमता असशील तर मग हा सत्याचा पराभव आणि असत्याचा विजय तू उघड्या डोळ्यांनी का पाहत आहेस? सत्याने वागणाऱ्याच्या वाट्यालाच सतत रडणे का येते? बाळा, या मानवी शंकेचे उत्तर समजून घेण्यासाठी तुला कर्माच्या आणि अध्यात्माच्या अत्यंत खोल सिद्धांतात उतरावे लागेल. माणूस हा अत्यंत अल्पदृष्टीचा प्राणी आहे. त्याची बुद्धी केवळ आजच्या दिवसापुरती किंवा फार फार तर एका जन्मापुरती मर्यादित असते. पण परमेश्वर हा अनंत जन्मांचा, भूत, वर्तमान, भविष्याचा एकाच वेळी साक्षीदार असतो. ईश्वराची न्यायव्यवस्था ही मानवी कायद्यांसारखी उथळ किंवा घाईघाईची नसते. परमेश्वराच्या न्यायालयात कर्माचा सिद्धांत हा सर्वात मोठा आणि अटळ नियम आहे. ज्या लबाड, क्रूर आणि अधर्मी माणसाला तू आज महालात राहताना, महागड्या गाड्यांमधून फिरताना आणि अलोट संपत्तीत लोळताना पाहतोस, ते त्याचे आजचे वैभव त्याच्या आजच्या लबाडीचे किंवा कर्माचे फळ अजिबात नाही. ते वैभव म्हणजे त्याच्या पूर्वजन्मीच्या कुठल्या तरी थोर पुण्याची उरलेली शिल्लक आहे. कर्माचा नियम असा आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते, मग ते पुण्य असो वा पाप. आज तो माणूस जो अधर्म करतोय, जी लबाडी करतोय, त्याने त्याचे आगामी कर्म अतिशय भयानक आणि नरकयातनादायी बनत चालले आहे. पण त्याचे प्रारब्ध, पूर्वीचे साचलेले पुण्य अजून पूर्णपणे संपलेले नाही. जोपर्यंत त्याच्या जुन्या पुण्याचा शेवटचा कण शिल्लक आहे, तोपर्यंत त्याला या जगात सुख, पैसा आणि वैभवाचा भास होत राहील. पण लक्षात ठेव, कर्माचे खाते कधीही चुकत नाही. ज्या क्षणी त्याच्या पूर्वपुण्याची बँक रिकामी होईल आणि आजच्या पापांचा हिशोब सुरू होईल, त्या दिवशी त्याला होणारा त्रास इतका भीषण असेल की जगातील कोणतीही संपत्ती, कोणतीही सत्ता आणि कोणतेही अधिकार त्याला वाचवू शकणार नाहीत. जेव्हा ईश्वराची काठी वाजते तेव्हा तिचा आवाज होत नाही, पण तिची जखम भरून काढायला जन्मजन्मांतर लागतात. आता जरा तुझ्या स्वतःच्या परिस्थितीकडे पहा. तू म्हणतोस, जो सत्याने वागतो तोच सतत का रडतो? बाळा, सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याची परीक्षा नेहमीच कठीण असते, कारण स्वामींना तुला सामान्य किंवा कमकुवत ठेवायचे नाही. सोने जेव्हा खाणीतून बाहेर येते तेव्हा ते अशुद्ध असते. त्याला आगीत तापवले जाते, ठेचले जाते, कडक आगीच्या ज्वाला सहन कराव्या लागतात.
जर सोन्याने त्या आगीत रडणे सुरू केले आणि म्हणाली की माझ्यावरच हा अत्याचार का, तर तिचे कधीही तेजस्वी आणि मौल्यवान दागिन्यात रूपांतर होणार नाही. आगीत तापल्यानंतरच सोन्याची जळमट नष्ट होतात आणि ते शुद्ध, चमकदार व अमर बनते. तुझ्या आयुष्यात येणारी दुःखाची वादळे, लोकांचा द्वेष, अपमान आणि हे अश्रू म्हणजे तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली संकटे नाहीत, तर ती स्वामींनी तुझ्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, तुला मजबूत बनवण्यासाठी आखलेली दिव्य योजना आहे. तू सत्याच्या मार्गावर चालताना जे कष्ट सोसतोस, त्याने तुझे भूतकाळातील सर्व वाईट प्रारब्ध जळून खाक होत आहे. तू रडतो आहेस कारण तुझी जुनी वाईट कर्मांची साखळी तुटत आहे आणि तुझ्या नवीन सत्कर्माचे भांडार भरत चालले आहे. ज्या लबाड माणसाच्या संपत्तीकडे पाहून तू हळहळतोस, त्या संपत्तीच्या पाठीमागचे भयानक सत्य तू कधी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेस का? लबाडीने, दुसऱ्यांचे हक्क मारून आणि फसवणूक करून कमावलेला पैसा कधीही अंतर्मनाची शांती घेऊन येत नाही. असा माणूस वैभवाच्या महालात झोपत असेल, पण त्याच्या उशाशी रात्रीच्या वेळी भीती, चिंता, संशय आणि मानसिक रोगांचा पहारा असतो. त्याला सतत भीती वाटते की मी जसे लोकांना फसवले, तसे मलाही कोणीतरी फसवेल. स्वतःच्याच सावलीवर संशय घेणारा तो माणूस रात्री गाढ झोपण्यासाठी औषधांच्या गोळ्यांवर अवलंबून असतो. ज्या माणसाला स्वतःच्या घरात शांत झोप येत नाही, ज्याच्या मनाला एका क्षणाचीही शांतता लाभत नाही, अशा अशांत आणि भयभीत श्रीमंतीला तू ईश्वराची कृपा मानतोस का? याउलट, सत्याने आणि प्रामाणिकपणाने वागणारा माणूस जेव्हा संध्याकाळी कष्ट करून आपल्या झोपडीत परततो, तेव्हा त्याच्या खिशात कदाचित मोजकेच पैसे असतील, पण त्याच्या अंतरात्म्यावर, त्याच्या मनावर कसलाही बोजा नसतो. तो देवाने दिलेली साधी कोरडी भाकरही अत्यंत समाधानाने आणि आनंदाने खातो आणि रात्री उशावर डोके टेकताच गाढ, निष्पाप झोपेच्या आलिंगनात जातो. जगातील सर्व संपत्ती, हिरे, माणके एकत्र केली तरी ती या अंतर्मनाच्या अखंड शांततेची बरोबरी करू शकत नाहीत. ही शांती स्वामी फक्त आणि फक्त आपल्या खऱ्या, प्रामाणिक आणि निष्पाप भक्तांनाच देतात. मग विचार कर, खरा श्रीमंत आणि भाग्यवान कोण? तो अस्वस्थ आणि भयभीत श्रीमंत, की हा शांत आणि समाधानी सत्याचा पुजारी? मी जगाला भरभरून प्रेम दिले, पण बदल्यात मला लोकांनी द्वेष दिला. हे तुझे दुःख नवीन नाही. निसर्गाचा आणि जगाचा नियम पहा. फळांनी लदबदलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, वाळलेल्या, निष्फळ झाडाकडे कोणी पाहतही नाही. जेव्हा तू कोणावर निष्काम प्रेम करतोस, तेव्हा तू ईश्वरी गुणांचे प्रदर्शन करत असतोस. पण समोरच्या माणसाचे मन जर स्वार्थाने, मत्सराने आणि अज्ञानाने भरलेले असेल, तर तो तुझ्या प्रेमाची किंमत करू शकत नाही. ती त्याची मानसिक दारिद्र्यता आहे, तुझा पराभव नाही. समुद्राचे पाणी खारट असो वा गोड, समुद्र जगाला पाणी देणे थांबवत नाही. सूर्याला लोकांनी शिव्या दिल्या किंवा डोळे मिटून घेतले, तरी सूर्यप्रकाश देणे विसरतो का? नाही ना. मग लोकांच्या वाईट वागण्यामुळे तू तुझा चांगुलपणा आणि तुझे प्रेम देणे का थांबवतोस? जर लोकांच्या द्वेषामुळे अस्वस्थ होऊन तू स्वतः वाईट बनलास, लबाड बनलास, तर जिंकले कोण? तो द्वेष जिंकला आणि तुझे प्रेम हारले. स्वामींना तुझा पराभव कधीच मान्य नाही. तू प्रेमाची गंगा वाहत ठेव. ज्यांची पात्रता असेल ती माणसे त्या गंगेत न्हाऊन निघतील आणि अपात्र माणसे आपल्याच दुष्टतेच्या वाळवंटात कोमेजून जातील. शेवटी, खरंच सत्याचे सत्य समोर येते का? या प्रश्नाचे उत्तर 100% होय असेच आहे. सत्य हे उगवणाऱ्या सूर्यासारखे असते. काही काळासाठी काळेकोट ढग सूर्याला झाकून टाकू शकतात, संपूर्ण जगात अंधार पसरल्याचा भास होऊ शकतो. पण ढगांमध्ये एवढी ताकद कधीच नसते की ते सूर्याचे अस्तित्व कायमचे मिटवून टाकतील. एका जोरदार वाऱ्याच्या झुळकेसोबत ते ढग विखरून जातात आणि सूर्य पुन्हा संपूर्ण तेजाने तळपू लागतो. असत्याचा वाडा हा वाळूवर बांधलेला असतो, तो एकाच वादळात कोसळतो, पण सत्याचा पाया हा भक्कम खडकावर उभारलेला असतो, त्याला काळाचे कोणतेही वादळ हलवू शकत नाही. ईश्वराच्या दरबारात न्याय मिळायला उशीर वाटू शकतो, कारण तिथे घाईघाईने निर्णय होत नाहीत, तिथे परिपूर्ण आणि कायमस्वरूपी न्याय होतो. म्हणूनच, माझ्या लाडक्या भक्ता, आता संतापाचा, हताशतेचा आणि निराशेचा कायमचा त्याग कर. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी साचलेला आहे. तू जर सत्याचा मार्ग सोडलास, तर तू स्वामींचा हात सोडशील, कारण स्वामी स्वतः सत्य, धर्म आणि न्याय आहेत. असत्य आणि लबाडी जिथे असते, तिथे स्वामींचा वास कधीच नसतो. भलेही असत्याचा विजय थोड्या काळासाठी मोठा वाटत असेल, पण अंतिम विजय हा सत्याचाच होतो. तुझ्या पाठीशी विश्वाचे मालक, प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत. त्यांनी तुला दिलेला अभय संदेश रात्रंदिवस तुझ्या हृदयात जपून ठेव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर तुझा रक्षक बनून उभा राहणारा महामंत्र आहे. खचून जाऊ नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस. काळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि जे लोक आज तुझी टर उडवत आहेत,
तेच लोक उद्या तुझ्या सत्यनिष्ठेपुढे आणि तुझ्या चांगुलपणापुढे नतमस्तक होतील. तुझे कर्तव्य करत राहा आणि कर्माची फळे स्वामींच्या चरणी समर्पित करून निर्भयपणे जग. स्वामींच्या या दिव्या, असीम आणि अलौकिक आध्यात्मिक ज्ञानगंगेचा आणखी एक सखोल आणि विस्तृत प्रवाह आपण पुढे नेऊयात. भक्ता, तुझ्या मनात साचलेला उरला चुरला उद्वेग, एकाकीपणा आणि नैराश्य या विचारांच्या अथांग महापुरात पार वाहून जावे आणि तुझ्या आत्म्याला अखंड समाधानाचा व अभय तेजाचा साक्षात्कार व्हावा, हाच या संवादाचा हेतू आहे. माणूस जेव्हा या जगात वावरताना स्वतःला पूर्णपणे सत्याच्या, प्रेमाच्या आणि धर्माच्या मार्गावर ठेवतो, तरीही जेव्हा त्याला पावलोपावली अन्यायाचा आणि अवहेलनेचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा संघर्ष हा बाहेरच्या जगाशी नसून स्वतःच्या अंतर्मनाशी सुरू होतो. मी इतका चांगला वागूनही माझ्याच वाट्याला हा फास का? देवाने मलाच का दुःखाच्या आगीत ढकलले? असा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा माणसाची ईश्वरावरची श्रद्धा डळमळीत होऊ लागते. पण बाळा, जरा शांतपणे आणि स्थिर बुद्धीने विचार कर, या जगात कोणत्याही मोठ्या आणि मौल्यवान गोष्टीची निर्मिती संघर्षाशिवाय झाली आहे का? एखादी मातीची ढेकोळ जमिनीवर तशीच होऊन राहिली, तर तिला कोणी पाहतही नाही. पण जेव्हा तीच माती कुंभाराच्या चाकावर चढते, हाताचे फटके सहन करते आणि नंतर कडक आगीच्या भट्टीत भाजली जाते, तेव्हाच तिच्यातून एका सुंदर आणि पूजनीय मडक्याची वा मूर्तीची निर्मिती होते. आज तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक अपमान, लोकांची लबाडी, लोकांचा द्वेष आणि हे अश्रू म्हणजे स्वामींच्या भट्टीत भाजली जाणारी तुझी जीवन माती आहे. स्वामी तुला सामान्य मातीचा ढेकोळ ठेवू इच्छित नाहीत, ते तुझ्या आत्म्याला तावून, सुलाखून एक दिव्य आणि अमर रूप देऊ इच्छितात. तू विचार करतोस की, लबाड माणसाला देव पैसा आणि यश का देतो? बाळा, ईश्वराच्या या विश्वात दोन प्रकारच्या गोष्टी असतात, पहिली म्हणजे भोग आणि दुसरी म्हणजे कृपा. वाईट आणि लबाड माणसाला मिळणारा पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा ही देवाची कृपा नसते, तर तो त्याच्या पूर्वजन्मातील काही पुण्याचा केवळ तात्पुरता भोग असतो. तो पैसा त्याला सुख देण्यासाठी नव्हे, तर त्याच्या अहंकाराचा फुगा अजून फुगवण्यासाठी आलेला असतो. जसा पतंग हवेत खूप उंच जातो, पण त्याची दोर सुटली की तो सरळ विहिरीत किंवा झाडीत जाऊन पडतो, अगदी तशीच अधर्माने मिळवलेल्या यशाची गती असते. लबाड माणूस संपत्तीच्या आणि अहंकाराच्या नशेत रोज नवीन पापे करत राहतो आणि एके दिवशी त्याच्या स्वतःच्याच पापांचा डोंगर त्याच्यावर कोसळतो. याउलट, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताला मिळणारे कष्ट हे त्याचे वाईट प्रारब्ध संपवण्यासाठी असतात. जेव्हा तुझ्या वाट्याला दुःख येते आणि तू ते स्वामींचे नामस्मरण करत, सत्याची साथ न सोडता सहन करतोस, तेव्हा तुझे जन्मोजन्मांचे वाईट कर्मांचे खाते शून्य होते. ज्या क्षणी ते खाते शून्य होईल, त्या क्षणी स्वामींच्या अथांग कृपेचा असा वर्षाव सुरू होईल की, तुला आजवर मिळालेल्या सर्व दुःखांची स्मृतीसुद्धा उरणार नाही. मी लोकांना प्रेम दिले, पण बदल्यात मला द्वेष मिळाला. हे रडणे बंद कर. जगात प्रत्येक माणसाकडे जे असते, तेच तो इतरांना देतो. ज्याच्या मनात प्रेम आणि करुणा आहे, तो तुला प्रेम देईल. पण ज्याच्या मनात कपट, द्वेष आणि मत्सर भरलेला आहे, तो तुला द्वेषच देणार ना. जर एखाद्या भिकाऱ्याकडे तू गेला आणि त्याने तुला काही दिले नाही, तर तू त्याच्यावर रागवणार की त्याची दया येणार? नक्कीच दया येणार. मग लोकांच्या मानसिक आणि आत्मिक दारिद्र्यावर तू राग का धरतोस? त्यांना प्रेमाची किंमत कळत नाही, ही त्यांची कमजोरी आहे. तू तुझ्या प्रेमाची गंगा वाहत ठेव. जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा तो हे पाहत नाही की खाली कोण त्याला नमस्कार करतोय आणि कोण शिव्या देतोय. सूर्य फक्त स्वतःचा धर्म पाळतो आणि प्रकाश देतो. तू सुद्धा सूर्यासारखा बन. तुझा धर्म सत्य आणि प्रेम हाच असला पाहिजे. सत्याचा विजय उशिरा का होतो? कारण असत्य हे तात्पुरत्या उपायांवर, कारस्थानांवर उभे असते, ते बनवायला वेळ लागत नाही. पण सत्याचा महाल हा शाश्वत असतो, तो बनवायला वेळ लागतो. असत्याचा विजय एका रात्रीत होतो आणि एका दिवसात संपतो, पण सत्याचा विजय हा युगायुगांसाठी अमर राहतो. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत, हे कधीही विसरू नकोस. जगातील सर्वात मोठी शक्ती तुझ्यासोबत असताना तू क्षुद्र मानवांच्या लबाडीला का घाबरतोस? म्हणूनच, आता संतापाची आणि निराशेची काजळी मनातून झाडून टाक. डोळ्यांतील अश्रू पुसून टाक आणि पुन्हा एकदा समर्थपणे उभा राहा. स्वामींचे हे अभय वचन तुझ्या हृदयात कायमचे कोरून ठेव. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सत्याचा मार्ग सोडणार नाही असा ठाम निश्चय कर. तुझे कर्तव्य करत राहा आणि कर्माचे सर्व फळ स्वामींच्या चरणी अर्पण करून निर्भयपणे जग.